महायोजना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधी योजना या योजनेमध्ये सुधारणा करण्यात याव्यात अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी संसदेमध्ये केली आहे। त्यांनी या योजनेमध्ये अनेक सुधारणा सुचविल्या आहेत। महत्त्वाची सुधारणा सुचविली आहे ती म्हणजे या योजनेअंतर्गत लाभाची कमाल मर्यादा 3 लाख रुपये आहे। ही मर्यादा वाढवण्यात यावी व रोगाचा संपूर्ण खर्च या योजनेअंतर्गत करण्यात यावा अशी महत्त्वपूर्ण मागणी खासदार निलेश लंके यांनी संसदेमध्ये केली आहे। चला बघूया सविस्तर व्हिडिओ काय म्हणाले निलेश लंके। माननीय सदस्य श्री निलेश लंके जी। नीलेश जी पुढे चालू करायचे। माननीय सभापती, मी आवाज नाही आता। माननीय सभापती महोदया, मी अति महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी उभा आहे। पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधी अंतर्गत दिलेली कमाल रक्कम 3 लाख रुपये आहे, ती रोगाचा संपूर्ण खर्च भरण्यासाठी वाढवली पाहिजे। अध्यक्षीय महोदया, PMNRF अंतर्गत एक खासदार 1 वर्षामध्ये फक्त 35 प्रकरणे पाठवू शकतो। हा नियम योग्य नाही। 35 प्रकरणाची मर्यादा काढून टाकली पाहिजे आणि ती अमर्यादित करावी। PMRF मध्ये पॅनल हॉस्पिटलची संख्या वाढवण्याची गरज आहे, ती लवकरात लवकर वाढवावी। एका तालुक्यामध्ये कमीत कमी 1 हॉस्पिटल पॅनलमध्ये केले पाहिजे। अध्यक्षीय महोदया, PMNRF ही प्रणाली अजूनही पोस्टाने केले जाते, कृपया ती ऑनलाईन करा, जेणेकरून रुग्णाला कमी वेळेत लवकरात लवकर आर्थिक दिलासा मिळू शकेल। अध्यक्षीय महोदया, PMNRF मध्ये एका स्पेशल केस ऑप्शन असायला हवा आहे, असे जसे की जर आजार विहित सूचीबद्ध रोगामध्ये नसेल तो स्पेशल केस बनवता येईल, जेणेकरून रुग्णाला आर्थिक भरपाई मिळू शकेल। तुम्ही मला बोलण्याची संधी दिली, धन्यवाद।